चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे रामकथा। जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे रामकथा। संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजाबाकीचं साधन आहे। असेही सुरस अवीट पवित्र गोड श्रीरामकथा। आज श्रीराम कथेचा तृतीय दिवस। गेली तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो। सन्माननीय दशरथजी पाटील इंगळे त्यांचा सर्व परिवार आणि सर्व ग्रामस्थ मंडळी, दशरथ पाटलांच्या वतीनं आमचे परमस्नेही आणि या कार्यक्रमाचे मार्गदर्शक पूजनीय प्रकाशजी महाराज बोधले, तसंच आमचे कुमार भाऊ देशमुख आणि लालासाहेब पवार यांनी दिलेलं निमंत्रण आणि म्हणून गेली 2 दिवस तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला। या संबंधाने उपस्थित आमचे भरत बाबा, तुम्हालाही नमस्कार। बरेचसे बाबा पुढे बसलेले आहेत, त्या सर्व बाबांना नमस्कार। विशेष सरकार बहुत सालों के बाद आए, तुम्हालाही प्रणाम। बोंदरताई बापरे, तेव्हा त्या एकट्या मावशीने एकदा रामकथा घेतली होती, बरोबर आहे का? ते पुढची सगळी मान्यवर मंडळी, माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, सर्वच्या सर्व आपण धन्यवादास पात्र आहात। तुम्हाला पुन्हा एकदा पांडुरंगाच्या स्वरूपात सर्व मायबाप श्रोत्यांना मनोभावे वंदन करतो। मला नंतर कळालं, फक्त सापडगाव एवढं माहिती होतं आम्हाला, पण इथे आल्यावर कळालं की पूजनीय लालबा पवार महाराज, आपलं लालबा इंगळे महाराज यांची ही जन्मभूमी, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती। त्यांनाही वैकुंठात परवाच्या दिवसापासून डोळ्याला आनंदाच्या अश्रुधारा लागल्या असेल की माझ्या जन्मभूमीत केवढा सोहळा, नाहीतर याच्या उलट असते। आहा कटकटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला, उलट प्रमाण आहे। जर लेकरं नालायक निघाले तर तिथं दात खातात पूर्वज। आहा कटकटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला। पण आता ते वैकुंठात टाळ्या वाजवत असतील। तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा। आमच्या या परिवाराचं कल्याण हो, हा त्या पूर्वजांचा आशीर्वाद आपोआप पोच झालेला आहे। कल्याण इच्छिती सदा त्याचे, कल्याण इच्छिती सदा त्याचे, कल्याण इच्छिती सदा त्याचे, कल्याण इच्छिती सदा त्याचे। तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा त्याचे, कल्याण इच्छिती सदा त्याचे, कल्याण इच्छिती सदा त्याचे।
कल्याण इच्छिती सदा बस कल्याण इच्छिती सदा त्यांचे म्हणजे अख्ख्या गावाचे पितृ आशीर्वाद देते. आनंदाचा सोहळा आहे. कालपर्यंत आपण कथा श्रवण केलेली आहे. श्रीराम जन्मकथा नियोजित वेळेत, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही देशमुख परिवार. नियोजित वेळेत आपणाला सीता स्वयंवरपर्यंतची कथा पूर्ण करायची आहे. रामचंद्र प्रभू अयोध्येत भर दुपारी रडण्याचा, त्या मुलाचं ते उपरणं घेऊन टाकलं, सारखं लक्ष विचलित होते. पुन्हा मी म्हटलंच होतं लेकरवाले मागे बसवा, ते बरोबर VIP ला आणलं तुम्ही. दुपारी जेव्हा रडण्याचा आवाज एका दासीनं ऐकला, पळत गेली महाराज दशरथजी जवळ. जय हो महाराज, महाराज बधाई हो. क्या हुआ? आपको लाला भय. दशरथ पुत्र जन्म सुनिका नामानव ब्रह्मानंद समाना परमानंद पुरी मन राजा जाय बुलाए बजाओ बाजा. अरे जाओ बाजे बजाने को लगाओ. दशरथजीचा आदेश आहे बरं का. दशरथजी तुमच्यावर चालू आहे रामायण अख्खं. दशरथजींनी आवाज दिला, जा अरे अख्ख्या अयोध्येत वाद्य वाजवायला सुरुवात करा. आणि भर दुपारी वाद्य वाजायला सुरुवात झाल्याबरोबर एक दुसरीच्या दारात जाऊ जाऊ विचारू लागली, वाजती बाई कशाच्या नवबदा, 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 वाजती बाई कशाच्या नवबदा. ए पुत्र झाला दशरथ, झाला दशरथ. चला 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 तेथे जाऊ, बाई बाई चला चला तेथे जाऊ. पुत्र झाला दशरथा, पुत्र झाला दशरथा, चला चला तेथे जाऊ, बाई बाई चला चला तेथे जाऊ. कौसल्याचे बाळ पाहू, कौसल्याचे बाळ पाहू, चला चला तेथे जाऊ, चला चला तेथे जाऊ. कौसल्याचे बाळ पाहू, कौसल्याचे बाळ पाहू, चला चला तेथे जाऊ, बाई बाई चला चला तेथे जाऊ. चला 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 चला. अयोध्येतलं चालू आहे आता. राम दशरथ के घर जल में घराना हो तो ऐसा हो, लोग दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा हो. प्रचंड गर्दी दशरथच्या राजमहालामध्ये. ज्या वंशात जन्माला आला भगवान त्या सूर्याच्या आनंदाला पारावार नाही. बस असे काही दिवस गेले. कच्छुक दिवस बीते येई भाती. मग नामकरण विधीचा सोहळा वशिष्ठजीच्या द्वारा. वशिष्ठ म्हणाले, राजा याला हजारों नाम असले तरी मैं मेरे मति के अनुसार दुनिया को आराम दिलाने वाला कौशल्या नंदन का नाम राम रखता हूं. राम शब्दाचा उच्चार केल्याबरोबर सर्वांनी बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की ये बात. जय. थोडी ताकद कमी पडली. रामचंद्र भगवान की. हा आत्ता जमलं थोडस. हा असं ठीक आहे ठीक आहे. जेवण बिवणं झाली, थोडा आरामही झाला. आता का काळजी करता बरं. देश राम जो नाम अभी तक पुराना नहीं हुआ. एक राम शब्दातली मजा पहा बरं का कुमार भाऊ.
आपोआप घडतं ते. तोंड उघडतं बंद होतं. तुम्ही म्हणून पहा, रामची मजा सांगतो. राच्या वेळेला तोंड उघडल्या जातं आणि मच्या वेळेला बंद होतं, तुमची इच्छा नसली तरी. नाही तर माझं तुम्हाला आव्हान आहे, तोंड उघडा, म्हणून दाखवा, वाटल ते बक्षीस देऊ, लावा ताकद. आणि तोंड बंद करा आणि रा म्हणून दाखवा, अजिबात नाही. राच्या वेळेला तोंड उघडायचंच आणि मच्या वेळेला बंदच करायचं भेशी सरकार. याचं कारण आहे, रा म्हटल्याबरोबर तोंड उघडतं की आतलं पाप बाहेर जातं. काय म्हणते मग, बाहेर गेलं लगेच घुसलं तर? अरे घुसल कसं, मनी लगेच गेट बंद होतो. रकार उच्चार मात्रेनं बाहेर निर्याती पातकम. येऊ लागल्यावर म शब्दच तुका पाठवत येऊ देत नाही. एकदा बाहेर गेलेलं पाप तोंड बंद जातं, त्या येऊ देत नाही त्याला. रा बाहेर काढतं आणि त्याला थांबवतं. हे राम शब्दाला ती किमया. तुम्ही पहा, त्याचं एक कारणही आहे. सगळी सुशिक्षित मंडळी बसलेली आहे बरं का. बोंदर सरकार, नीट ऐका तुम्ही, आता हे नीट ऐका. आज घनपच नाही दिसत. तरी म्हटलं तुरतुर 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 चालणारा एक माणूस नव्हता आज. विचारावं लागेल त्यांना. मी म्हटलं कुमार देशमुख मारोडा ज्या पुढं गेला त्याच्यामुळेच नाही आला. ठीक आहे, आपलं नाही नेहमीचे आहेत आपले कुमार भाऊ, भिसे सरकार, इथली बरीच मंडळी, ते शेठजी, लालासाहेब पवार, आमच्या घरी 8-8 दिवस आहे ना ते काय दर सरकार सगळे आहे, ते नेहमीचे परिचय. त्याच्यावर सांगत होतो मी, तोंड उघडल्या जातं आणि बंद होतं. याला एक व्याकरणाचंही कारण आहे. एकंदर 5 वर्ग आहे ना, कचट तप. आता हे थोडंसं बारीक आहे का, हे गुरुजीने शिकवलं नाही तुम्हाला, ते शिकवतो मी. कख गग असं नाही, उभे वाचायचं 12 क चट तप. हे झाले 5. आणि प्रत्येकाची स्थानं ठरलेली आहे. कंठे, तालवे, दंते आणि मूर्धन्य, वष्टे, हे 5 आहे. त्या स्थानातून त्या वर्णाचा उच्चार होतो. तुम्ही इथं बोट ठेवा बरं का रविदास, इथं कंठावर, आणि पहिली लाईन वाचा. क ख ग घ. तुमच्या बोटाला स्पंदन जाणवेल, त्याचा उगम कंठातून आहे. ही पहिली लाईन. इथे बोट ठेवा, जास्त जोरात दाबू नका. अजून 18 तारखेपर्यंत रामायण ऐकायचं आहे आपल्याला. हळूच ठेवा म्हणतो मी. हां बस बदमला आता. क ख ग घ हे कंठस्थान आहे. जेव्हा जिभेचा संबंध दाताशी, ते दंते करून पहा तुम्ही. तथ द ध न. अख्खी लाईन मनातल्या मनात घ्या, लावान तुम्ही. तथ द ध न. प्रत्येक वेळेला तुमची जीभ धक्का दाताला मारेल. ते दंते आहे ना. त थ द ध न. जमलं ना आता, हे दंते आहे. जेव्हा च छ ज झ य ही मूर्धन्य आहे. मूर्धन्य. टाळूशी संबंध जिभेचा येतो, त्याला तालव्य म्हणतात. ट ठ ड ढ आणि न करून पहा तुम्ही. वरच्या टाळूला स्पर्श आहे. ट ठ ड ढ न. बारीक मजा पाहिली का तुम्ही. एक न नळ्याचा आहे, एक न बाणाचा आहे. पण यातला बारकावा पाहिला का. सारखे नाही ते, उच्चार सारखे आहे, पण बाणाच्या नचा उच्चार करताना संबंध जिभेचा दाताशी नाही. नळ्याचा न उच्चार करताना संबंध टाळूशी नाही. इतका बारकावा आहे त्याच्यात. तुम्ही पहा. त थ द ध न. आता नच्या वेळेला जीभ लागली दाताला. ट ठ ड ढ न. अजिबात संबंध दाताशी येत नाही, टाळूला. हे बारकावे लक्षात घ्या. हे सगळे आपल्या शरीरावरून वर्ण निर्माण झालेले आहे. कानाचा क झाला, नाकाचा न झाला, हे सगळे त्याच्यातून वर्ण याच्यातून निर्माण झाले. आपलं काय चाललं. कंठे नाही का, हां, मूर्धन्य, तालव्ये, दंते, आता वष्टे. 5 स्थानं आहे ना. वटाला ओठ लागल्याशिवाय उच्चार होत नाही, म्हणून वष्टे. प फ ब ब म. अख्खी लाईन. म्हणून म वष्टे स्थानातलं राच्या पुढे येतंय, म्हणून तोंड बंद होतं. रा आणि तोंड उघडल्या जातं, म आणि बंद होतं. ही राम शब्दातली किमया. अस्मिन् रमन्ति योगिनः.
योग्यालाही रममान करतो म्हणून राम आहे. दुसरं एक कारण, शेवटी शिल्लक राहतं म्हणून राम आहे. शेवटी शिल्लक राहतं, त्याला शेष म्हणतात. शेष शिल्लक काय? अरे 33 कोटी देव एकदा भरत महाराज रामायणाच्या बाबतीत तिघाची भांडणं सुरू झाली बरं का रविदास. देव दानव आणि मानव. 100 कोटी श्लोकाचं रामायण आहे. देशमुख सरकार 100 कोटी भांडणं तिघाची. महादेवाकडे गेले. देव म्हणाले रामायण आमचं, दानव म्हणाले रामायण आमचं, मानव म्हणले रामायण आमचं. महादेव म्हणले थांबा, तुम्ही कोर्टात बोलताय. तिघांना एका वेळी बोलायचं नाही, ज्याला मी विचारेल त्याने बोलायचं. कोर्ट आहे ते. महादेव बडादेव सब देवन का बाबा सांगा. देवतांना विचारलं. देव म्हणाले रामायण आमचं, कारण आमच्या एका देवाचं चरित्र त्या ग्रंथात असल्यामुळे खरे हक्कदार आम्ही आहे. बसा खाली. मागं फिरून पाहू नका, ते कोर्टातलं चालू आहे. त्यांना बसवलं खाली. त्यांना वाटलं इथंच कोणी उभं राहिलं का. दानवांना उठवलं. तुमचं काय म्हणणं आहे? खरे हक्कदार आम्ही का? आमच्याच पैकी एक रावण, आणि तो जर नसता तर रामायण झालं नसतं. खरे हक्कदार आम्ही. महादेवराव म्हणले हे तर पहिल्या पार्टीपेक्षा, पण जाऊ दे आता, फक्त माणसांना विचारायचं राहिलं. मग टोपीवाले उठवले. त्यांनी टोपीतलं डोकं चालवलं. भिशेसारखा टोप्या कोणी घालतात का? ज्यांना डोके आहे ते टोप्या घालतात. त्यांनी माणसांनी कोर्टात टोपीतलं डोकं. खरे हक्कदार आम्ही आहे देवा का? भांडणं यांची नंतर आहे. वाल्या कोळी माणूस होता, त्याचा झाला वाल्मिकी, आणि त्यानं लिहिलं रामायण. मग भांडतात हे. खरे हक्कदार आम्ही. महादेव म्हणले टोप्या तर दोघाच्याही पुढे गेल्या भाऊ. पण म्हणले पा आता जाऊ द्या, भांडणानं कोणाचं बरं झालं नाही, त्यापेक्षा तिघं वाटून घ्या, तुम्हीच वाटून द्या. आणि मग वाटप सुरू केला. 100 कोटी श्लोकाचं रामायण वाटायचं आहे. 33 कोटी श्लोक देवाला दिली, 33 कोटी देव मानवाला, 33 कोटी श्लोक दानवाला. राहिले 1 कोटी. 33 लक्ष देवाला, 33 लक्ष दानवाला, 33 लक्ष मानवाला. राहिले 1 लक्ष. 33,000 देवाला, 33,000 दानवाला, 33,000 मान. राहिले 1,000. 300 देवाला, 300 दानवाला, 300 मानवाला. 100 राहिले. 33 देवाला, 33 दानवाला, 33 एक उरला. हिशोब झाला ना. नाथाने एकाववीत 33 कोटी 33 लक्ष 33 सहस्त्र 300 शेत 33 आणिक एक उरला. 33 कोटी 33 लक्ष 33,333 असा वाटप झाला. श्लोक उरला 1. सांगा आता काय करू? आता काय करू? महादेव म्हणले सुटा करा, सुटा. मग तो श्लोक सुटा केला. त्याची 32 अक्षरं झाली. अनुष्टुप छंदाचे श्लोक 32 अक्षराचे आहे. गीतेमध्ये बहुतांश तुम्ही वाचा घरी गेल्यावर. धर्मक्षेत्रे 4, कुरुक्षेत्रे 4, समवेता 4, युयुत्सवा 4. वरची लाईन 16ची, खालची 16ची, असे 32चे अनुष्टुप. 10 अक्षरे वाट्याली आणि 2 असे उरली. महादेवराव म्हणले आता काय करू? अरे 2 वाजल्यापासून 2:45 वाजायला आले, तुमचा वाटप करतोय. 2 अक्षरं उरली. दोघाला द्यावा, तिसरं रागवल माझ्यावर. म्हणजे तुम्हीच ठरवा. म्हणले मला असं वाटते भांडणं केल्यापेक्षा वाटणाऱ्याला बक्षीस दिली तर काय बिघडेल. दिली. पण जाताना तिघांना विचारलं महादेवराव तुमच्या वाट्याला आली ते काय? तेच ना, राम नाम 2 अक्षरे अमृत पान केले शंकरे. मी राम शब्दासाठी सांग. पुन्हा 1 मिनिट घेतोच. शेवटी शिल्लक राहतं. एक आव्हान आहे तुम्हाला. तुम्ही सगळी पुढे बसलेली मंडळी हुशार आहे. दशरथजी आता लक्ष द्या. एक गणित करायचं आहे. कोणत्याही नामाला 4ने गुणायचं, 5 मिळवायचे, डबल करायचं, 8ने भागायचं, 2च उरतात. लक्षात राहील ना सूत्र? बरं पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या ना. बरं जे बरं आहे ना हे? बरं सांगतोच. कोणत्याही नामाला 4ने गुणा. 1 अक्षराचं नाम घ्या, नाही तर 12 अक्षराचं घ्या. बरं करूच मजा आपण. दशरथजी तुम्ही हिशोबात हुशार आहे. हे उगत झालं का एवढं? ओम 1 अक्षराचं नाम आहे ना. 4ने गुणा. 4 1 4. जमलं. 5 मिळवा. 4 आणि 5 9. डबल करा. 9 दुणे 18. 8ने भागा. 8 दुणे 16. वजा करा.
2 हां हे झालं 1चं. 3चं घ्या विठ्ठल. 4 नी गुणा 4 त्रिक 12 बरोबर आहे. 5 मिळवा 17 डबल करा 34 8 नी भागा 8 चौक 32 2. 6चं घ्या रामकृष्ण हरी. 4 नी गुणा 6 चौक 24 5 मिळवा 29 डबल करा 58 8 नी भागा 8 7 56 2. ओम नमो भगवते वासुदेवा 12 घ्या. 4 नी गुणा 48 5 मिळवा 53 डबल करा 106 8 नी भागा 8 13 104. घरी गेल्यावर रात्रभर कागद काळे करा मला सकाळी मोबाईल करा. नाम को हे रामसाठी चाललंय हा. नाम को चतुर्गुणे उसमें पंच तत्व मिले द्विगुण करने का काम. अरे 8 से भाग लो नीचे बचे सो राम. हे सार है. राम नाम सार बंदे राम नाम सार. 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 खाली आना खाली जाना इस जगत का नहीं ठिकाना. खाली आना खाली जाना इस जगत का नहीं ठिकाना. मत करे तू अभिमान बंदे राम नाम सार. राम नाम सार बंदे राम नाम सार. राम नाम सार बंदे राम नाम सार. राम नाम सार बंदे राम नाम सार. सार बंदे बंदे राम नाम सार. बरं का रविदास. आणि सार शब्द आला की ते ग्राह्य असतं. असार म्हटलं की टाकून द्यायचं असते. सार आणि असार कळतं ना. सार ग्राह्य असार त्याज्य. अहो दह्यापासून 2 पदार्थ निघतात एक ताक आणि लोणी. ताकाला असार म्हटलंय लोण्याला सार. काही एकमेकाच्या विरुद्ध आहे. भिसे सरकार बदामच्या विरुद्ध खारक खारकेच्या विरुद्ध बदाम दोन्हीच्या विरुद्ध पेढा आणि तिन्हीच्या विरुद्ध दोन्हीच्या विरुद्ध पेढा. इथून पहा बदामच्या विरुद्ध खारक आहे खारकेच्या विरुद्ध बदाम आहे दोन्हीच्या विरुद्ध पेढा आहे. कारण साराच्या दृष्टीनं बदामचा वरचा भाग फेकायचा आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा आणि आतला फेकायचा. उलट करायचं. बदामचा वरचा फेकायचा आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा आतला फेकायचा. आंबा याच्या उलट डोकं चालवायचं. वरचाही फेकायचा आणि आतलाही फेकायचा. मधलाचा खायचा. आता वरचा साल फेकायची आतला कोय फेकायची मधला रस. आणि तिन्हीच्या विरुद्ध पेढा. पेढ्याचा वरचा भाग फेकायचा मधला फेकायचा आणि आतला काय खायचा. अख्खाचा अख्खा खायचा. ते सार आहे. जे सार आहे ते पूर्ण. म्हणून राम नाम सार बंदे. दह्यापासून निघालेलं ताक असार आहे लोणी सार आहे. पण तरी लोण्याला तूप नाही म्हणत दशरथजी. त्याला कडवायचं असते. लोणी हे तूप नाही. लोणी कडवायचं बोंदरजी. तो गोळ्या पातेल्यात खाली जाळ. जाळ सुरू झाला या मावल्यांना ते चांगली पद्धत माहिती आहे की कडकड 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 वाजतं लोणी. कधीपर्यंत त्याच्यात पाणी आहे तोपर्यंत. तुकोबारायणी एवढा अभ्यास कधी केला असेल. अरे ते तर संत
उदक तवोवरी कडकडी लोणी अभंगात लिहिलंय. मग निवांत होणी राहे मग. कडकड 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 वाजायचं थांबलं की मावल्या म्हणतात कळलं बरं का कडकड थांबली ना. उदक तववरी कडकडी लोणी आणि त्याच्यातलं पाणी जळालं भिशे सरकार. तिथून पुढं त्याला म्हणतात साजूक तूप. लोणी हे तूप नाही, साजूक तूप. त्याच्यात पाण्याचा अंश आहे. म्हणजे दह्यापासून निघालेलं सार लोणी, लोण्यातून निघालेलं सार साजूक तूप. त्याला फलकडतो संसार, सार भगवंत हे लोणी आहे. पण त्याच्यातून निघालेलं सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून राम नाम सार बंदे. सार हे ग्राह्य आहे, असार टाकून द्यायचं आहे बस. कौसल्यानंतर थोरल्या पुत्राचं नाम राम. वा वा वा. भरतजी तुमचाही नंबर लावतो. कैकेयीच्या पुत्राचं नाव भरत. तुम्ही का रागावून पाहता माझ्याकडे? ते म्हणतंय पाहणं आम्हाला सोडून दिलं. अजिबात तसं काही नाही. साक्षात दशरथजी बसलेलं आहे, इथं सोडासोडी चालते का आता? थोरला राम आहे, कैकेयीचा पुत्र भरत आहे आणि नंतर शत्रुघ्न आणि लक्ष्मण नामकरण ते सोहळा संपन्न झाला. त्याच्यातले 2 गोरे 2 सावळे आहे. लक्ष्मण शत्रुघ्न गोरे पाण आहे, राम न भरत सावळे आहे. 2 गोरे 2 सावळे पण चौघाला झगे पिवळेच आहे. पित्त झकुलिया तनु पहिराई. पिवळे झगे आईनं घालून दिले चौघाला. लांबून बघावं तर प्रत्येकाच्या डोक्यावर भुंगे येऊन बसले असे काळे कुरळे केस. हसले की गालाला खड्डे पडतात. प्रत्येकाला वरचे 2-2 दात आले. दुई दुई दसन अधरुणा नासातील को बर नाही पारे. अतिप्रिय मधुर तोतले बोला बोबडे बोबडे बोलायला रांगायला लागले. आता कुठवर रांगवता? एक तास संपला ना गोंदरजी. चालायला लागले. राम लखन भरत रिपुसुदन चारों बेटे अपने पैर में पैजन पहन कर दशरथ के सामने खेले तो आनंद चौगुना हुआ. झुमके चले ते रामचंद्र बजती पैजनिया. झुमक चले ते रामचंद्र. झुमक चलत रामचंद्र बजती पैजनिया. ठुमक चलत रामचंद्र बजती पैजनिया. ठुमक चले ते रामचंद्र बजत पैजनिया. ठुमक चले ते रामचंद्र. ठुमक चलत रामचंद्र बजती पैजनिया. ठुमक चलत रामचंद्र. किली किलाट उठती धाय गिरत भूमि लटपटाय. किलाट उठत धाय गिरत मुनी लटपटाय. किली किलाटे उठती धाय गिरत भूमि लटपटाय. धाय माय गोद लेत. धाय माय गोद लेत दशरथ की लनिया. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैजनिया. ठुमक चलत रामचंद्र. ठुमक चलत रामचंद्र बाजती पैजनिया. ठुमक चलत ठुमक चलत ठुमक चलत रामचंद्र. वाह मजा आहे. राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न 4ही भाऊ अंगणामध्ये खेळतात. दशरथजीचं जेवण चालू आहे.
जेवण करता करता बरं का दशरथजी, हे तुमच्यावरच चालू होतं शेवटपर्यंत. जेवण चालू असताना दशरथजी आवाज देतात, श्रीराम आओ भोजन करणे. भोजन करत बोल जब राजा, नाही आवत तची बाल समाजा. खेळ सोडून राम येत नाही. कुमार भाऊ, मग आई जाते कौशल्या, दरवाजात उभी राहून आवाज देते, भिशे सरकार तुमच्या आई होत्या, आम्ही तेव्हा आलतो वाड्यात. आई गेली म्हणजे कुमार भाऊ, मंदिरातल्या देवीची मूर्ती विसर्जन केल्यावर कसं दिसतंय मंदिर, बस तसं भकास दिसतं घर. आई म्हणजे काय आहे? आई घरातली पंती आहे बोंदरजी. पंतीचा प्रकाश नसतो, पण घराचं मंदिर करायची ताकद पंतीत असते, ट्यूबलाईटमध्ये नसते, हे लक्षात ठेवा. आई कौशल्या दरवाजात उभी राहून फक्त राघव एवढा शब्द वापरला. कौशल्या जब बोल न जाई, ठुमक ठुमक प्रभू चले. पळत येतात ना आईची कंबर धरतायत प्रभू. दशरथजी हाक मारतात, येत नाही, आणि मायनं आवाज दिला की पळत येऊन कंबर धरतो. काय कारण? दशरथ ज्ञान आहे, कौशल्या प्रेम आहे. देव ज्ञानापासून दूर जातो, प्रेमाच्या जवळ येतो. ज्याला वाटतं ना मी पठ्ठा विद्वान आहे, पठ्ठ्याला कशातलं काही कोणी विचारावं असं ज्या पठ्ठ्याला वाटतं, त्या पठ्ठ्यापासून परमेश्वर 5 किलोमीटर लांब जातो. ज्याला वाटतं मी भोळा बाबडा वारकरी आहे, मला फक्त ज्ञानबा तुकाराम येतं, देव त्याच्याजवळ येतो. भोळे भाडे भक्त गाता ती साबळीन, त्यांचे प्रेम आवडे विठोबासी, तुका म्हणे राहे शहानिया दुरी. आता यज्ञोपवी संस्कार झाले, आपल्याला लग्नापर्यंत पोहोचायचं आहे. आज यज्ञोपवी संस्कारानंतर विद्या शिकायच्या उद्देशानं बरं का कुमार भाऊ, चारही भाऊ महालातून गुरुच्या झोपड्यात जाते झाले. गुरु गृह गए पढ़ने रे गुराई. शाबाश शाबाश. गुरु गृह गए पढ़ने रे गुराई. गुरु ग्रह गए पढ़ने रघुराई. गुरु ग्रह गए पढ़ने रघुराई. अलिफ काली विद्या सब पाई. अलिफ काली विद्या सब पाई. गुरु गृह गए पढ़नी रघुराई. गुरु गृह गए पढ़नी रघुराई. अल्पकाल विद्या सब पाई. अल्पकाल विद्या सब पाई. गुरु ग्रह गए पढ़न रघुराई. गुरु ग्रह गए पढ़न रघुराई. जाकी सहज श्वास श्रुत चारी. 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 सो हरि पड़य कवतुक भारी. तो हरि पड़य कौतुक भारी. सो हरि पड़य कवतुक भारी. सो हरि पड़य कवतुक भारी. गुरु गृह गए पढ़नी रघुराई. गुरु गृह गए पढ़नी रघुराई. अल्पकाल विद्या सब पाई. अल्पकाल विद्या सब पाई. गुरु ग्रह गए पढ़ना रघुराई. गुरु ग्रह गए पढ़ना रघुराई. हयगय नाही करायची भरतजी. गुरु ग्रह गए पढ़न रघुराई.
जरा विचार करा, कोण आहे? अयोध्येच्या सम्राटाची मुलं. यांना एक पगारी शिक्षक आपल्या वाड्यात बोलावता येत नाही का? अरे पण पगारी शिक्षक जर बोलावला तर शिकणाऱ्याचा पवित्र भाव राहत नाही. त्याला विचारा, ते म्हणतं माझा बाप पैसे देतो शिकवणीचे म्हणून हे शिकवायला येतं. कोण आहे रे हा? हा माझ्या बापाचा गडी. असं का? शिक्षक तुझ्या बापाचा गडी आहे का? अरे गुरु साक्षात परब्रह्म. गुरुपेक्षा श्रेष्ठ पात्र जगात कोणतंच नाही. गुरु शब्दाच्या विरुद्ध एक शब्द आहे मराठीमध्ये, कुमारजी, लघु. लघु म्हणजे लहान आणि गुरु म्हणजे महान, की ज्याच्यापेक्षा देवही मोठा नाही. गुरु थोर की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कमनासी करावा. मज वाटते सद्गुरु थोरा आहे, तयाच्या प्रसादे रघुराज पाहे. जय जय रघुवीर समर्थ. गुरु गुरु गोविंद दोनों खड़े, काके लग्यो पाए. बलिहारी गुरु अपने गोविंद दियो पता. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु सुखाचा सागरू, गुरु प्रेमाचा आगरू. गुरु धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळवैना. गुरु कामधेनु गाय भक्ता घरी तू बसले. गुरु शब्दात 2 अक्षर आहे. एक मजा सांगतो. पहिलं जे अक्षर आहे त्याचा अर्थ अंधार आहे, त्याच्या पुढचं रू आहे त्याचा अर्थ प्रकाश आहे. अंधार आणि प्रकाश. गुरु. अंधाराला अज्ञान म्हणतात, प्रकाशाला ज्ञान. म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाचं काम करतात, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं, अंधकाराकडून प्रकाशाकडे. म्हणून शाळेत एक वाक्य लिहिलं असते, आमचं तिकडे लक्ष नसते. तमसोमा ज्योतिर्गमय शाळेमध्ये आहे का? अंधकाराकडून प्रकाशाकडे, याला म्हणतात तमसोमा ज्योतिर्गमय. अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं पवित्र कार्य करतात. त्यांना एकेरी भाषेत बोलायचं नसते, म्हणून जी लावायचा असतो. म्हणून गुरुजी शब्द तयार झाला. गुरुजी. जी हा आदर आहे. अजून बरं का लालासाहेब, आठवण केली आम्ही आधीच. ठीक आहे, ठीक आहे. जी हा आदर आहे. अजून कुलवान घराण्याची ओळख. बरं का दशरथ पाटील, बापानं हाक मारावी मुलाला आदरानंच, आणि मुलानं तितक्याच आदरानं आवाज द्यायचा. हे कुलवान घराण्याची ओळख आहे. अजून आहे. पहिल्यांदा वडील मुलाला बाळासाहेब, तो उभा राहून म्हणतो जी. पुढचं काय असेल ते नंतर समजायचं घरानं कुलवान आहे. नाही तर बाप महाद्या महाद्या म्हणतो, दम काढणं म्हाताऱ्या का बाहेर आहे का, ऐकू येत का नाही? हा गप्प बसणं, येतो ना. समजायचं घराना होतो ऐस. जी कुलवान घराण्यातली वडक पद्धत आहे. जीचा अर्थ महाराज होतो. जी हा आदर आहे ना. हनुमानजीला तुकोबाराने आदर देताना शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. हे नसल पटत तर बसलेले वारकरीच आहे. ज्ञानेश्वरीचा पहिलाच अध्याय उघडा, पहिला शब्द पहा. गणपतीला आदर देताना ओम नमोजी. माऊलीनं आदर दिला पण जीच लावला की नाही. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू. ज्ञानोबारायांनी गणेशाला आदर देताना जी, तुकोबारायांनी मारुतीरायाला आदर देताना जी. तसं गुरुजी. गुरुजी ए हिंदीमध्ये बहिणीच्या मिस्टरला काय म्हणतात रे अश्विन? ह्या एमपीतला आहे, काय म्हणतात? जीजाजी. मराठीत दाजी म्हणते. दाजी जाऊ द्या, ते नाही हिंदीतलं जीजाजी. मी का सांगतो त्याच्यात डबल जी आले. पहिलाही जी आहे आणि शेवटचाही जी आहे, मध्ये जा आहे. जीजाजी हिंदीमध्ये. ते एक गाणं होतं रे पूर्वी रोहिदास.
जिसके आगे जी, जिसके आगे जी, जिसके पीछे जी, जिसके आगे पीछे जी जी, वो मेरे जीजाजी. बस मी गुरुजीसाठी सांगतो. हे बसला वाजवत इथे. गुरुजी 3 अक्षरातले 3 महत्वाचे अर्थ आपल्या पुढे आणून दिले मी. अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं पवित्र कार्य करणाऱ्याला आदर देऊन बोलायचं म्हणून शब्द झाला गुरुजी. पण गुरुजी म्हटलं की वाटतं आणेगावचं आहे, सर म्हटल्यावर वाटतं बीडचं आहे. अरे पण गुरुजीत जी ताकद आहे ते सरमध्ये नाही. हा गुरुजी जगातलं श्रेष्ठ पात्र म्हणजे. आणि पूर्वी काय आदर होता हे पहा. जुने मंडळी बसलेली आहे पुढं. सुविधा नव्हत्या पूर्वी. पाटलाचा जुना वाडा शाळा शिकायला, वाडा नसेल तर पाटलाचा गोठा. सकाळी जनावरं चरायला गेली की विद्यार्थ्याकडून गोठा स्वच्छ करून घ्यायचा. जनावरं येईपर्यंत गुरुजीनं शिकवायचं. गोठ्याचा वापर शाळेसाठी, जुन्या वाड्याचा वापर. आणि वाडाही नसेल, गोठाही नसेल तर झाडाखाली शाळा. झाडाखाली. अरे झाडाखाली होती, गोठ्यात होती, जुन्या वाड्यात शाळा होती, पण संस्कार संपन्नता होती. आता इमारती मोठ्या झाल्या, संस्कार संपले. पूर्वी तिकडनं जर गुरुजी आले, विद्यार्थी जायला लागले दशरथ पाटील, विद्यार्थी उतरायचे रस्त्याच्या खाली, गुरुजीला रस्ता मोकळ्या करून द्यायचे. आता तिकडनं जर सर आले, इकडनं कॉलेज कुमार जायला लागले, सगळे सर डांबरीच्या खाली सरतात, कॉलेज कुमारांना रिकामा करून देतात रस्ता. काला येतास मैनामा. कॉफी पकडल्याचा राग विद्यार्थ्याला आला. मग त्यानं सायंकाळी 5:30 वाजता गुरुजीला चौकात पकडलं, 2 श्रीमुखात भडकावल्या. काय वाचतो पेपरला, कुठचाला दर्जा हा. काय ना. पूर्वी धोतरवाले गुरुजी, टोपीवाले गुरुजी, पण काय आत्मीयता होती. 3 दिवस विद्यार्थी आला नाही ना भिशे पाटील, तर 4थ्या दिवशी गुरुजी यायचे. लालासाहेब पालकाच्या अंगणात उभे राहायचे. पाटील आहे का घरी? अहो आत या. ओ गुरुजी आत या. आले, बसले, चहा झाला. कसं आहे तुमच्याकडेच आलो पाटील. तुमचा मुलगा 1 नंबरचा हुशार विद्यार्थी आहे आमच्या पूर्ण शाळेमध्ये. 1 दिवस शाळा बुडवत नाही. 3 दिवस झाले आला नाही. काळजी वाटली म्हणून आलो. आजारी आहे का हो? बरं नाही का हो त्याला? हे नातं होतं पूर्वी, लक्षात घ्या. मी का सांगतो हे? महालातला देव झोपड्यात शिकायला गेला, इथून वाढलंय आपलं. गुरुजीला महालात तास घ्यायला नाही बोलवलं, भावासहित तिथे. गुरुग्रह गये पडन रघुराई. बरं यांना शिकण्याची गरज आहे का? अल्पकाल विद्या. ज्याच्या श्वासातून वेदाचा जन्म झाला, जयाची निश्वासी जन्मले गा वेदरासी, तो शिकायला गेला लालासाहेब. त्यानं आपल्यासाठी दाखवलेला हा शिष्टाचार आहे. अल्पकाल विद्या सबपाई. विद्याप्राप्तीनंतर 4ही पुत्राला बघ रविदास आणून दिलं गुरुजींनी, दशरथजीच्या स्वाधीन केलं. आता 4ही भाऊ. 14 वर्षाचं वय पूर्ण झालं कुमार भाऊन, 15व्या वर्षात पदार्पण झालं. पण प्रभूचा नियम आहे, सकाळी उठले पहिले मायबापाच्या पायावर डोकं. पहिलं वो केवळ मातृदेव भव नाही बोलते ते, पितृदेव भव नाही बोलते ते. आचरण कोण आहे भरतजी? सकाळी उठल्या उठल्या मायबापाच्या पायावर डोकं ठेवतो हा कोण आहे? ज्याच्या पुढे बारीला देव लागले दर्शनाला. वाळवंटापासून ही महाद्वारापर्यंत सुरवरांची ताटी उभे जोडून. अरे तो जगाचा बाप सकाळी उठला की पहिला मायबापाच्या पायावर डोकं. जगातलं सर्वात श्रेष्ठ तीर्थ. दशरथ पाटील तुम्ही भाग्यवान आहे. तुमच्या शेजारी कुमार भाऊ बसला, ते भाग्य त्याला नाही. आणि असं होतंय बरं का बोंदरजी. कौतुकाचे दिवस ज्याच्या आशीर्वादानं, ज्याच्या मेहनतीनं येतात, ती कौतुकाची थाप त्यावेळेला निघून जात असते. मग नुसते फोटो लावावे लागतात. मी लक्षात घ्या, असं आहे. म्हणून ज्याला ज्याला मायबाप असतील ना, त्याच्यासारखं भाग्यवान कोणी नाही. नसेल त्याला इलाज नाही, पण असेल त्यांच्यासाठी सांगतो, नका जाऊ मंदिरात.
सकाळी उठल्यावर आपल्या मायबापाच्या पायावर डोकं ठेवा. ते तुमच्या पाठीहून प्रेमानं हात फिरवतील. तो दिवस केवढा समाधानाचा जातो हे नंतर सांगा. काही काही माणसं म्हणतात, तुम्ही सांगता बाबा आम्ही रोज मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो, पण मायबाप आशीर्वाद देत नाही. अरे ते शिकलेले नाही भाऊ. आशीर्वाद कसा द्यायचा असतो हेही तुमच्या मायबापाला माहिती नाही राजा. पण जेव्हा ते तुमच्या पाठीहून हात फिरवतात ना, तेव्हा ते तोंडानं आशीर्वाद देत नाही. त्यांचं हृदय रडतं, हृदय. आणि हृदय रडून म्हणतंय तुझं जन्मभर कल्याण होईल बेटा. आशीर्वाद मागायचा नसतो, मिळत असतो. मायबापाच्या आशीर्वादात जी ताकद आहे ती परमेश्वराच्या नाही, मायबापाच्या शापात ते तपस्व्यांच्या नाही. हे रामायण कशामुळे घडलं कुमार भाऊ? आंधळ्या मायबापाने शाप दिला. कोणाला? देवाच्या बापाला. भोगावा लागला. तोही मरशील तसाच भोगावा लागला ना. म्हणून माय आणि बाप, मायबापाची इच्छाच नाही तुम्ही सेवा करावी. अरे मग इच्छा काय आहे? एकच इच्छा आहे, माझा दादा, माझा राजा, माझा लेक दिवसभरात एकदा आमच्या डोळ्यानं दिसावा. याच्या पलीकडे मायबापाची इच्छा नसते, हे लक्षात घ्या. म्हणून जर चुकून, काय सांगता येतं, चुकून जर कोणी मायबापाला वृद्धाश्रमात नेऊन टाकलं असेल, इथं चांगलेच माणसं आहे पण सांगतो चुकून, तर आजचं रामायण संपल्यावर घरी जा. गेल्या गेल्या आतून कडी लावून घ्या आणि बायकोच्या पाया पडा. एकांतात काय हरकत आहे? कोण पाहते तुम्हाला? बेशेजी पाया पडल्यावर ती म्हणल, चांगलं 2-3 दिवस झालं दशरथ पाटलाकडे जाता रामायण ऐकायला. का डोक्यात फरक झाला का? नाही, डोकं जाग्यावर आलं म्हणावं आमचं. का पाया पडता? मायबापाला वृद्धाश्रमातून घरी आणतो म्हणा. ती म्हणाल आणा, पण बंगल्यात नाही ठेवणार. बंगला मायबापानंच बांधला बरं का, बंगल्यात नाही ठेवणार, गोठ्यात ठेवतो म्हणा. आणा. दाटी वाटी जनावर बांधून एक गोठ्याचा कोपरा खाली करा. वंदरजी खर्च येऊ देत नाही तुम्हाला. 2 पोते द्या दोघाला बरं का अश्विन. 2 मळकटल्या गोदड्या द्या, रुसणार नाही मायबाप. स्वयंपाक करू नका. 2 जर्मनचे ताटण 2 तांबे प्लास्टिकचे द्या. आता काही खर्च आहे? मुलाबाळातून उरलेली एखादी भाकरी बायकोच्या चोरून पॅन्टच्या खिशात घाला ऑफिसला जाताना. का? ज्याने खुरपणी केली, मोलमजुरी केली, गाठी गाठीचं लुगडं माय नेसली, गाठली गाठीचं धोत्र बाप नेसला आणि तुम्हाला नवीन ड्रेस घेऊन दिले, कर्जबाजारी झाले, तुम्हाला पदवीधर केलं, त्या मायबापासाठी रोज एका भाकरीची चोरी करा, पाप नाही लागणार. आता ऑफिसला जाताना मोटरसायकल गोठ्याकडून न्या. कारण जनावर जसे चाऱ्यासाठी हंबरतात, तसे दुपार झाली, भूक लागल्यामुळे मायबाप फटफटीचा आवाज ऐकत बसले असतील. दादा येईल, माझा भाकरी देईल. मोटरसायकल गोठ्यापुढे उभी करा. उतरू नका. खिशातली भाकरी काढा, कुत्र्याला फेकता तशी गोठ्यात फेका. पाहू नका शेणात पडली गव्हाणीत, तुमचं काम झालं, जा निघून. मायलाही उठवत नाही, बापालाही नाही. घुसत घुसत माय येईल, पोटाची आग आहे. ती भाकरी लुगड्याच्या पदरान पुसून काढायला आपल्या कोपऱ्यात जाईल. वाटप होईल तिथे. अर्धी भाकरी बापाच्या ताटात, अर्धी स्वतःच्या ताटात. आणि दोघालाही दात नाही. भाकरी वाढलेली, भुगा करतील, त्याच्यात पाणी वततील बोंदरजी, जरा वेळी राहू देतील. पण डबडबल्या डोळ्यानं एक एक घास खाताना माय बापाकडे पाहून, बाप मायकडे पाहून अभिमानानं एवढा शब्द म्हणतील, भाकर आपल्या दादानं दिली म्हणाल, भाकर आपल्या राजानं दिली म्हणाल, भाकर आपल्या लेकानं दिली म्हणाल. कुत्र किती प्रेमानं सांभाळा, चावल्याशिवाय राहणार नाही. मायबापाला फेकून भाकरी वाढा, आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. हे रामायण यासाठी ऐकायचं आहे. प्रात काल उठके रघुनाथा, मातु पितु गुरु नावई माथा. जेव्हा पहिलं रामायण लातूरला होतं बरं का, विशेष साहेब, घडलेली गोष्ट, तेव्हा साहेब होते विलासरावजी देशमुख साहेब. भरतजी 2 मिनिट घेतो.
मोठा अधिकारी वन खात्याचा रामायणाला यायचा रोज 3 दिवस सतत आला. चौथ्या दिवशी न येणाऱ्या पत्नीला बळेच आणलं साहेबांनी, ऐकलं. 5व्या दिवशी कुमार भाऊ पत्नीच साहेबाला म्हणाली लवकर चला जागा भेटली पाहिजे, फक्त कालच आली होती. 6व्या दिवशी पत्नी म्हणाली रामानाला जायचं नाही, गाडी काढा. कुठं जायचं? वृद्धाश्रमात. का? सासूबाईला आणायचं आहे. अरे मुलगा आईला आणल काय नवल आहे. त्या दिवशी गाडी वृद्धाश्रमात. सून रडली सासूच्या पायावर डोकं ठेवून, चुकलं सासूबाई, मला पदरात घ्या, आता मरेपर्यंत तुमची सेवा करील मी. आणलं सासूला. पण सासूनं हट्ट धरला, ज्या बाबाचा तुझ्यावर एवढा परिणाम झाला त्याचं मला दर्शन घ्यायचं आहे. अरे का? मग 6व्या दिवशी तिघं, सून, सासू आणि मुलगा साहेब स्टेजवर रडू रडू ती म्हातारी म्हणली, बाबा माझ्यासारख्या किती म्हाताऱ्या वाट पाहत असेल लेकाची सुनाची, तुम्ही रोज 5 मिनिट घेत जा बाबा. आम्ही साहेबांच्या हस्ते सत्कार केला त्या सुनाचा. मी का सांगतो? हा रामायणाचा परिणाम आहे. हे इथून वाढला. प्रातकाल उठके रघुनाथ, मातु पितु गुरु नावई. आपल्या मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचे. आता विश्वामित्राने अनेक वेळा यज्ञाचं आयोजन केलं, पण राक्षस विध्वंस करतात. चिंतातूर झाले. त्यांना कळालं प्रभूचा अवतार झालेला आहे अयोध्येत, आणि म्हणून विश्वामित्र अयोध्येकडे यायला निघाले. बहुविधी करत मनोरथ, शाबा बहुविधी करत मनोरथ, जहत लागी नहीं बार. करी मज्जन शरयु जल, गए भूप दरबार. सियावर रामचंद्र की जय. आले. शरयू मध्ये स्नान केलं आणि दशरथजीच्या दारात आल्यावर राजा दशरथानं दंडवत घातला. विश्वामित्राने कडकडून मिठी मारली. राजा दशरथाचं रडणं सुरू झालं. विश्वामित्र म्हणाले, राजा काही वाईट घडलं का? का रडता? नाही महाराज. मग का रडता? आनंदानं रडतो. म्हणजे माझ्यासारखा पापी ब्रह्मांडात नाही महाराज. आंधळ्या मायबापाचं एकुलतं एक पोरग श्रावण नावाचं मी मारलं. एवढं पाप जगात कोणीच केलं नाही. पण आज उत्तर मिळालं. आमच्या पूर्वजांनी खूप पुण्य केलं असेल. म्हणजे बिगर बुलाए संत घर आए, तो समज लेना पूर्वजों के पुण्य का फल है. हे सूत्र आहे. न बोलावता महात्मा दारात आला, समजायचं आपल्या वाडवडिलाची पुण्याही फळ आला. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैचा संत चरण पावलो. आजी पितले माझे कोडे, बहुता जलमीचे साकडे. कोंदाटले पुढे पर ब्रह्म साव. भरतजी भोजन झालं. हरिचंद्र नको, हरिचंद्र नको काय ना. त्यांचं म्हणणं आहे इथं खूपच मजा येते असं म्हणतात ते. अरे मजा येते पण 5 पर्यंत संपवायचं आपल्याला. तरी एक कथा करून आलेले असतात, पण ते म्हणतात इथं वेगळा आनंद आहे असं. तर महात्म्याची जन्मभूमी आहे. मी उल्लेख केला सुरुवातीला, लालबाजी इंगळे महाराज. त्यांच्या संस्कारानं संपन्न झालेला हा परिसर आहे. माऊली महाराज, रामचंद्रजी बोधले महाराज, या सगळ्या साधू संतांच्या सानिध्यात संस्कारानं संपन्न झालेली ही सगळी मंडळी आहे.
पण घड्याळ झपाट्यानं चालतंय बोंदरजी. हा ना, कधी तास संपतो हे लक्षात येत नाही. बरं सांगतोच. दुपारचं भोजन झालं बरं का कुमार भाऊ. विश्वामित्राचं विश्रांती झाली आणि 3:20 बरं का दशरथ राजे. दशरथ राजेच म्हणाले, बाबा कसं येणं केलं आमच्याकडे. अनेक वेळा यज्ञाचं आयोजन करतो राजा, पण विध्वंस करतात राक्षस. तेव्हा यज्ञाच्या रक्षणाला तुझा राम पाहिजे. काय वाटलं असेल, ताडकन उठले दशरथजी. वय 15 आहे रामाचं, राक्षस मारायला. सोच समज करतो मंगो बाबा. अरे चौथे पण पाय सुतचार. उतार वयात म्हातारपणात लेकरं झाली मला, आणि त्यातला प्रियपुत्र राम मागता. त्यापेक्षा धेनू धाम भूमी धन प्राण. एका वाक्यात 5 शब्द वापरले. धेनू म्हणजे गाई मागा, धाम म्हणजे बंगला मागा, धन संपत्ती मागा, भूमी जमीन मागा, माझा प्राण मागा. राम नाही देणार. नाही नाही बाबा, नाही नाही बाबा. ताड करून आधीच रागीड बाबा विश्वामित्र. ताड करून उठला. ते वाघाचं कातळ गुंडाळलं, बगले दाबलं, दंड उचलला, कमंडल उचलला, पायात घातला, खडावून 4-5 पायऱ्या उतरला. ताड 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 थांबला विश्वामित्र. लाल डोळे करून बघितलं. लटलट कापत होता दशरथ. काय पाहतो दशरथा? अरे विनमुख चाललो, विनमुख. विनमुख गेली या अतिथीने सर्व सुकृताची संपत्ती. विश्वामित्र म्हणतात मला, तसा कळत नसेल तुझ्या पूर्वजाचं हरिश्चंद्राचं चरित्र आठव, कळेल विश्वामित्र. लालासाहेब उरलेल्या पायऱ्या उतरले, अंगणापर्यंत पोहोचले. लट 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 कापत होते वशिष्ठ. अरे काय करून बसला रे राजा? आधीच त्या बुवाचं माझं पटत नाही रे. ते म्हणाले याच बुवानं सांगून ठेवलं असेल याचं पावती भूक फाडायचं नाही वगैरे वगैरे. अरे रामासोबत लक्ष्मण देऊन टाक बाबा. मजा पा बरं का. भरतजी पळत आले वशिष्ठ. बाबा चुकलं माझं, माझी 2 मुलं न्या, पण विनमुख जाऊ नका. आता थोडंसं मागे नेतो तुम्हाला. म्हणजे इथंच विश्वामित्र वरून कठोर आहे, पण आतून रडतोय. हे नीट आहे का बोंदरजी? आतून रडतो, वरून कठोरता आहे. तसा नाही कळत तुला. पूर्वजाचं चरित्र आठव, हरिश्चंद्राचं, कळेल विश्वामित्र. हे दाखवायला कठोरता, पण हृदयापासून रडतो. कारण म्हणायचं आहे राजा, अरे पूर्वी ताटातुटीची कामं केली रे बाबा, आता जोडाजोडीची कामं करू दे. फक्त राम निमित्ताला दे. 4ही पोराची लग्न करून सुनासह आणून देतो वाड्यात. पूर्वी ताटातुटी केल्या, आता जोडाजोडी करायची संधी दे मला. अरे म्हणून हरिश्चंद्राचा उल्लेख केला. बाजारात विकले रे मी 3. ते आठवलं. आतून रडतो विश्वामित्र, बाहेरून कठोर आहे. आणि ते सर्व चरित्र माहिती आहे तुम्हाला. तरी 2-3 मिनिटात बरं का लाला साहेब, 2-3 मिनिटात. 7वाचा सागर राजा हरिश्चंद्र, आणि स्वप्नीही समग्र राज्य दिले. स्वप्नात राज्य दिलं हरिश्चंद्रानं विश्वामित्राला. जागृतीमध्ये विश्वामित्र 3.5 तोळ्याचं सोन्याचं दान मागायला. रात्री स्वप्नात राज्य स्वीकारलं आणि दिवसा आला. 3.5 तोळे सोन्याचं दान पाहिजे हरिश्चंद्रा. ठीक आहे, कोण आहे तिकडे? अरे तिजोरी उघडा, तिजोरी. या बुवाला 3.5 तोळे सोन्याचं दान द्या. असं म्हटल्यावर लाल डोळे टोमॅटो सारखे. कोणाचे? विश्वामित्र. तिजोरी? आणि कोणाची तिजोरी उघडतोस?
अरे रात्री स्वप्नात मला राज्य देतोस आणि माझेच तिजोरी उघडून मला 3.5 तोळ्याचं. मग धक्का बसला. हा चुकलं महाराज, माझे मदत देते काय समजूनी विचारा म्हणे कैसा केला. हरिश्चंद्र उभे झाले. चुकलं महाराज, तुम्हाला राज्य दान केलं याच्यावर माझा हक्क नाही, पण दाता स्वतंत्र असतो. माझी बायको, मी आणि माझा मुलगा आम्ही स्वतंत्र आहे. 3.5 तोळ्याचं दान आहे ना, आम्ही तिघही जातो काशीच्या मार्केटला, विक्री करतो स्वतःची, त्याचा मोबदला येईल तुम्हाला देतो. म्हणून निघाले दशरथजी, निघाले. परीक्षा सुरू झाली. रोहिदास, ज्या जंगलातून हरिश्चंद्र तारान 5 वर्षाचं लेकरू रोहिदास, विश्वामित्राने आदित्याला आदेश दिला. आदित्य म्हणजे सूर्य. आदित्याशी तेव्हा सांगे विश्वामित्र, ज्या जंगलातून चालले तिघ भरपूर तापा. सूर्य एवढा तापला, वृक्ष हे जळाले, पाषाण उलले, त्या पंथे चालले तिघे जण. पुढे पुन्हा परीक्षा. हरिश्चंद्र ब्राह्मणाच्या वेशात, एक ब्राह्मणीन मावशी आणि 5 वर्षाचं लेकरू ब्राह्मणाचं सामोरून. आम्ही काशी यात्रा करून आलोय, ही जमीन तापली, तुमच्या पायातला जोडा आम्हाला द्या. हरिश्चंद्रानं पायातला जोडा ब्राह्मणाला दिला. तारा राणीनं आपल्या चपला ब्राह्मणींना दिल्या. मायबापाची कृती पाहिली, लेकराला म्हणावं लागलं नाही. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. माय बापानं चपला दिलेल्या पाहल्या, तशाच रोहिदासानं आपल्या पायातल्या चपला काढून त्या ब्राह्मणाच्या लेकराच्या पायात घातल्या. तिघा देवनिया जोडे, जणी म्हणे जाती पुढे. पुढे प्रवास कठीण, पायी नाही पायतन. पायाला फोड. 4 दिवसाचे उपवासी काशीच्या मार्केटला उभे आहे विक्रीला. सकाळपासून दुपार झाली तरी ग्राहक लागलं नाही राजाला. माणसं विक्रीला कशावरून? सूत्र आहे, ज्यानं आपल्या डोक्याला वाळलं गवत बांधलं. ज्याला विक्री स्वतःची करायची असते त्यानं वाळलं गवत डोक्याला बांधायचं असते. हरिश्चंद्रानं वाळलं गवत बांधलं, तारा राणीनं वाळलं गवत बांधलं, 5 वर्षाच्या लेकरानं वाळलं गवत बांधलं. कुमार भाऊ 3 दिवसाचे उपवासी आहे, पायाला फोडं आलेले आहे. दुपार झाली तरी ग्राहक नाही. लालासाहेब, ग्राहक लागलं तारा राणीला, काशीची वेश्या. तिनं विचार केला, सुंदर आहे, हिला खरेदी केलं म्हणजे आपला धंदा चांगला चालल. म्हणून तारा राणीला विकत घेतलं काशीच्या वेश्येने. सौदा झाला. एवढ्यात कौशिक ब्राह्मण आले. त्याने विचार केला, बाप रे, जिच्या वाड्यात आम्ही सगळे ब्राह्मण जेवलो, आग्रह करू करू जिनं वाढलं, पोटभर जेवायला घातलं, दक्षिणा दिली, ते ब्राह्मणाची अन्नपूर्णा विकल्या गेली. तारा, बाजारातली गोष्ट, जिनं तुला विकत घेतलं बेटा, ती काशीची वेश्या आहे. उद्यापासून तुझा वेश्या व्यवसायासाठी वापर होणार आहे. कुमार भाऊ, बापाच्या गळ्याला मुलगी बिलगून रडते ना बोंदरजी, भर बाजारात तारा ब्राह्मणाच्या गळ्याला बिलगू बिलगू रडली. नो हे ऐसा धर्म आमुचा जी स्वामी. जन्मात हे पाप केलं नाही बाबा, मला सोडवा, तुमचे अनंत उपकार होतील. म्हणून कौशिक ब्राह्मणानं वेश्येचं मोल वापस केलं आणि तारेला विकत घेतलं. सांगितलं, बेटा मला मुलगी नाही, धर्माची तू कन्या माझी बाई. तू माझी धर्मकन्या, मी तुझा धर्मबाप. माझ्याकडे ब्राह्मण मंडळी जेवायला येतात, त्यांचा स्वयंपाक करायचा, आनंदानं करील बाबा. तारा विकत घेतली, तारेला घेऊन चालला. ब्राह्मण, बाजारातली गोष्ट. अरे 5 वर्षाच्या लेकराला काहीच कल्पना नाही, आपण विक्रीला उभे आहो हेच माहिती नाही. आई चालली म्हणून लेकरू पडत निघालं. धावला हरिश्चंद्र, धरला रोहिदास 5 वर्षाचा. पुढे चालला. आई चालली ना पप्पा. मग डोळ्याला धारा लागल्या राजाच्या.
जाऊ दे बेटा. का? तिला विकलंय. म्हणजे आपण विक्रीला उभे आहो. आपल्यावरती वेळ आली बेटा. तुझ्या आईला ग्राहक लागलं, पण तुला न मला अजून ग्राहक नाही. माझी आई विकली बाबा. आता तिची न माझी भेट कधी होईल बाबा? कदाचित या जन्मी होणार नाही. बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा. मी आईच्या मागे लागून नाही जात बाबा. मग तुम्ही म्हणता पुन्हा भेट होणार नाही. एक विनंती आहे बाबा. घेऊन या येतो मातेचे दर्शन. एकदा शेवटचं पाया पडून येऊ द्या बाबा. मी मागे लागून जात नाही, शेवटचं पाया पडून येतो. हे बाजारातल्या लोकांनी दृश्य पाहिलं, लोक रडू लागली. आणि लोक त्या कौशिक ब्राह्मणाला म्हणाले, अहो हे लेकरूही विकत घ्या ना हो बाबा. माय लेकर एका ठिकाणी राहतील. नका करू आता माय बाळा तुटी, आणि बघवे ना दृष्टी आमासी. म्हणून रोहिदासालाही विकत घेतलं. कोणी? कौशिक ब्राह्मण. सांगितलं, बाळा तुझ्याकडे दुर्वा फुलं आणायचं काम, तारेला सांगितलं स्वयंपाकाचं काम. आणि गिऱ्हाईक लागलं हरिश्चंद्राला बरं का रोहिदास. डोंब. त्या डोंबाला होत्या 2 बायका. घरी नेलं हरिश्चंद्राला. ह्या 4 दिवसाचा उपवासी कृश झाला होता राजा. त्या बायका म्हणल्या, कशाला आणलं हे टीबीचं पेशंट? काय काम करणार आहे? कृश सकुमार आणला कास, या द्रव्य काय वाया जात होते? आणलाच आहे तर भर म्हणाव पाणी. कोण? कुमार भाऊ. पाणी म्हटलं तर दरबार लटलट लटलट कापत होता 4 दिवसापूर्वी. 4 दिवसाचा उपवास आहे, त्याच्या डोक्यावर माठ दिला डोंबाच्या बायकांनी. अरे अजून आम्ही आपल्या बापाच्या इस्टेटीवर मजा मारतो, बदल नाही. बदल त्यांच्या जीवनात झाला. तरी हरिश्चंद्रानं रोगर घेतलं नाही, तारेनं रॉकेल वतलं नाही. जरा याच्यापासून शिका. त्या मानाने नया पैसा दुःख आमच्या जीवनात नाही. पुन्हा परीक्षा. रांजणाच्या तळ्याला छिद्र पाडलं विश्वामित्राने. दुपारपर्यंत पाणी वाहतोय. दुसऱ्या दिवशी राजा रांजण मोकळ्याच. त्यांनी पाहिलं बायकाने. नाटक करतो का हा? दोघ्या दरवाजात उभ्या राहिल्या कुमार भाऊ, दोघी जणी. जसा माठ घेऊन हरिश्चंद्र आला, दोघीनं एकाच वेळी कानाखाली ठेवून माठासहित पाडला राजा. तरी तक्रार केली नाही हरिश्चंद्रानं. पण बायका म्हणाल्या, हे घरी काम करण्याच्या लायकीचं नाही. दुसरी ड्युटी द्या याला. मग स्मशानाची राखण, वाहे डोंबा घरी पाणी, हेही बरोबर आहे. तिथून ड्युटी बदलल्यावर हातात कंदील, जटा दाढी वाढलेली, उजव्या खांद्यावर घोंगडं, काना एवढी उंच काठी, आणि रात्रभर स्मशानात चक्कर मारणे, ही ड्युटी हरिश्चंद्राची. एक दिवस भरतजी आपल्या 5-5 वर्षाच्या मित्रासोबत कुमार भाऊ तो रोहिदास आला. दुर्वा फुलं आणायला लाला साहेब. पाय सापावर पडला. साप चवतायला दंश झाला. जसा साप दंश झाला, खाली पडला रोहिदास फुलं तोडता तोडता. आपल्या चिमुकल्या मित्रांना हात जोडून म्हणला, मरतो बाबा, साप चावलाय मला, पण आज बोलतोय तुम्हाला. मी दुर्वा फुलं आणणारा राजाचं लेकरू आहे. आणि ते स्वयंपाकीन बाई आहे ना, ती राणी आहे. आमच्यावर ती पाळी आली. तुम्ही पळत जाऊन माझ्या आईला सांगा तुमचा रोहिदास मेला म्हणावं. आणि पहा, माझी माय तुमच्या गळ्याला बिलगू बिलगू रडेल ना, तिला एवढं सांगा, मरता मरता तुमचा रोहिदास एवढंच म्हणाला म्हणावं, आई नाशिवंत देह गेला से विलया, शोक काही वाया करू नको, क्षण क्षणा तिच्या संभोकावे मना, अंतुमासी प्रार्थना हेची आता. सोडवेला प्राण, मरून पडलं लेकर पळत आले, आई साहेब तुमचा रोहिदास मेला सर्पदंशानं.
पोळपाट लाटणं फेकून दिलं माय लुगड्याच्या पदराला. तो मळल्या पिठाचा हात पुसून निघाली. सूर्य मावळला, अंधार पडलेला. जिथं दुर्वा फुलं आणायला रोहिदास यायचा त्या ठिकाणी रोहिदासा रोहिदासा रडू लागली. रोहिदासा अंधारात पायाला काय लागलं म्हणून बसली खाली. लेकराचंच प्रेत होत. डोळे हिरवे आलेले. राजाची राणी आहे. कापड खरेदीला पैसे नाही दशरथजी, ते नाही. अर्धी साडी फाडली, अर्धी साडी. एवढी वेळ आली का तुमच्या जीवनात कधी? हे वजाबाकी करण्यासाठी कथा आहे, करमणूक नाही. अर्धी साडी फाडली ना अर्ध्या साडीत लेकराचं प्रेत गुंडाळलं. स्मशानात गेली बोंदरजी. सरपण विकत घ्यायला पैसे नाही. प्रेत ठेवून दिलं. एकटीच आहे. कुठे 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 जळून उरलेलं सरपण गोळ्या केलं आईनं. त्याचा ढीग रचला. त्याच्यात रात्रीचे 12 वाजले. तो ढीग पेटवला आणि प्रेत टाकणार. हातात कंदील, काना एवढी उंच काठी, जटा दाढी, उजव्या खांद्यावर घोंगड. झपाझप पावलं टाकीत आकृती कंदीलवाडी पुढं. खबरदार! प्रेत हातातच. कोण आहे? घाबरून गेली. मी हरिश्चंद्राची राणी तारा असं म्हणणार होती. योग असा वीज चमकली, वीज. आणि विजेच्या प्रकाशात राजानं राणी ओळखली, राणीनं राजा. काशीच्या बाजारात विक्री झाल्यानंतरची पहिली भेट इथे झाली. रात्री 12ला स्मशानभूमीत या अवस्थेत. कोण आहे? प्रेत ठेवलं खाली. पाया पडायला धावली पुढं. हरिश्चंद्र सरला माग. रुको, पैर मत पडो तारा. पैर पड़ोगी तो तुझे पाप लगेगा. गंगा में नहाना पड़ेगा. मैं अमंगल वेश वाला. ये कौन है? तुम्हारे कुल का वारिस रोहिदास. क्या हुआ? सर्पदंश से मर गया. मैं क्या करूं? इतनी दया करो. जलाने के लिए इजाजत दो. माझ्याकडे काही नाही. पेटवायची परवानगी द्या मालक. तारा, माझा एक नियम आहे. ज्या दिवशी प्रेत जळतं ना त्या दिवशी मला 2 गोष्टी मिळतात. एक 1.25 सेर खिचडी, 1.25 गज कपडा. कपडा मालकाला द्यावा लागतो, खिचडी मला मिळते. प्रेत असेल जळलं त्या दिवशी तरच जेवण असते माझं. ते बघ 3 दगड मांडले ना स्मशानात, तिथं खिचडी शिजवून खातो मी. तू म्हणतेस ना माझा मुलगा आहे, मी एवढं करू शकतो. उपवासी राहू शकतो. मी 1.25 सेर खिचडी तुझ्याकडून घेणार नाही, पण मालकासाठी 1.25 गज कपडा द्यावाच लागेल. पुन्हा खाली बसली बोंदरजी. राहिलेली साडी फाडू लागली. तेवढ्यात विश्वामित्र प्रगट झाले. थांब तारा. बाबा तुम्ही? हा, मी परीक्षा घेतली तुमची. मी प्रसन्न आहे. काय पाहिजे ते मागा. रोहिदासाला जिवंत करून दिलं, पण काय पाहिजे ते मागा म्हटलं ना लालासाहेब. हरिश्चंद्र तारा पाया पडले. बाबा आम्हाला काहीच नको. फक्त एकदा पुन्हा पाया पडून सांगतो, आमची जेवढी परीक्षा घेतली चंद्र सूर्य असेपर्यंत, अशी परीक्षा कोणाची घेऊ नका बाबा. एवढीच मागणी. मी का सांगितलं हे? विश्वामित्र आज दरबारात आले. रामाची मागणी करायला. इथून वाढलंय आपलं. वरुण कठोरताय, वरुण कठोरताय, पण विश्वामित्र आतून रडतोय, आतून रडतोय. फक्त संधी दे राजा. तुझा राम निमित्ताला तर दे माझ्यासोबत. पूर्वी तोडातोडीची कामं केली ना,
आता जोडाजोडीची करतो भाऊ, 4 सुना आणून देतो. तयारी सुरू झाली कुमार भाऊ. 3:45 होत आले. आता तयारी सुरू झाली. राम लक्ष्मण तयार झाले. विश्वामित्रजी